आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। घणसोलीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दहीहंडीसाठी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी स्टेज खचलेला आहे। सुदैवाने एकनाथ शिंदे थोडक्यात बचावलेत आणि सगळा प्रकार न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। दहीहंडीच्या निमित्ताने नवी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी विविध कार्यक्रमास हजेरी लावलेली होती आणि शिंदेंच्या घणसोलीत हा शेवटचा कार्यक्रम होता। मात्र कार्यक्रम संपून स्टेजवरून खाली उतरत असताना क्षमतेपेक्षा जास्त कार्यकर्ते जमा झाले आणि ही घटना घडलेली आहे। नवी मुंबईमधून बातमी समोर येते आहे। नवी मुंबईतल्या घणसोलीमध्ये दहीहंडीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी सगळी घटना घडलेली आहे। उपमुख्यमंत्री विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने हजेरी लावत होते आणि शिंदेंचा घणसोलीतला खरं तर हा शेवटचा कार्यक्रम होता। हा कार्यक्रम संपून स्टेजवरून खाली उतरत असतानाच क्षमतेपेक्षा जास्त कार्यकर्ते जमा झाले आणि त्यानंतर हा स्टेज खचलेला आहे। उपमुख्यमंत्री शिंदे स्टेजवरती असतानाच हा स्टेज खचलाय। या क्षमतेपेक्षा जास्त लोक या स्टेजवरती आले आणि यानंतर ही घटना घडलेली आहे। सुदैवाने एकनाथ शिंदे थोडक्यात बचावलेले आहेत, कोणती दुखापत त्यांना झाली नाहीये। मात्र उपमुख्यमंत्री विश्वनाथ सावंत आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत। विश्वनाथ, नवी मुंबईमध्ये नेमकं काय घडलंय? उपमुख्यमंत्री स्टेजवर असताना स्टेज खचल्याची माहिती समोर येते। बिलकुल थोड्या वेळापूर्वीची घटना घडलेली आहे। सेक्टर 9 मध्ये, घणसोली सेक्टर 9 मध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी ते आले होते आणि त्याच दरम्यान बराच मोठा मॉप होता, स्टेजवर पण तसाच मॉप होता आणि ते जेव्हा कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचल्याच्या वेळेला थोड्या प्रमाणात कमी मॉप होता। नंतर जेव्हा ते निघत होते स्टेजवरून त्याच वेळेला हा स्टेज खचलाय। क्षमतेपेक्षा जास्त कार्यकर्ते जमा झाले आणि त्यामुळे कदाचित हे सगळी घटना घडली असावी आणि नेमकं ते जिथे उभे होते तेवढाच भाग खाली खचला होता। सुदैवानं काही झालं नाही आणि ते तसे निघून गेल्यानंतर निश्चितच मोठी तारांबळ उडाली, कार्यकर्त्यांची म्हणा, पोलिसांची म्हणा। सुदैवानं कोणालाही दुखापत झाली नाही, ही मोठी बाब म्हणावी लागेल। अगदी स्वाभाविक आहे विश्वनाथ, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।